नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण नेरे तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची मोठी अपडेट अशी आहे की विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्याअंतर्गत एक महत्त्वाचं शुद्धीपत्रक मित्रांनो आणलं आहे। आतापर्यंत मित्रांनो तुम्ही पत्र बघितलं असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आले होते, पण आता एक नवीन शुद्धीपत्रक आले आहे। आता हे शुद्धीपत्रक मित्रांनो कधी आले आहे? 15 तारखेला आलं आहे। तुम्ही आणखीन डेट चेक करू शकता। आता बघा मित्रांनो, यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर विषय असा आहे की घटक सरळ सेवा पदभरतीकरिता समुपदेशनास उपस्थित राहण्याबाबत मित्रांनो या शुद्धीपत्रकामध्ये सांगितलेलं आहे। आता नेमकं काय सांगितलेलं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। पण सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करा। ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे। तर बघा यामध्ये सांगितलेलं आहे, उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळवण्यात येते की माननीय सहसंचालक आरोग्यसेवा आयुक्तालय पुणे यांचे कार्यालयाचे मार्गदर्शन सूचनेप्रमाणे दिनांक 16/2/2024 पासून गटक व गड्ड पदभरतीकरिता कागदपत्र पडताळणी समुपदेशनाकरिता केवळ गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांनाच समुपदेशन कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या असल्याने प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी दिनांक 16/2/2024 पासून सुरू असलेल्या प्रक्रियेकरिता उपस्थित राहू नये याद्वारे कळवण्यात येत आहे। म्हणजेच काय मित्रांनो, तर सांगायचं तसं आहे की ज्या विद्यार्थ्यांचं नाव मित्रांनो प्रतीक्षा यादीमध्ये म्हणजेच मित्रांनो काय वेटिंग लिस्टमध्ये आहे, त्या विद्यार्थ्यांना मित्रांनो जायची आवश्यकता नाही आहे। ज्या विद्यार्थ्यांचं नाव मित्रांनो वेटिंग लिस्टमध्ये त्यांनी जायची गरज नाही आहे। फक्त ज्यांचं नाव मित्रांनो सिलेक्शन लिस्टमध्ये, ज्यांचं नाव निवड यादीमध्ये, त्याच उमेदवारांचं मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि समुपदेशन होणार आहे। नंतर मित्रांनो जर जागा रिक्त राहिल्या किंवा जर वेटिंगवाल्यांना बोलवलं गेलं तर त्या मित्रांनो तुम्हाला ऑफिशियलरित्या कळवलं जाणार आहे। आता बघा, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना समुपदेशन कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्याच्या सूचना मित्रांनो प्राप्त झाल्यानंतरच बोलवण्यात येईल याची मित्रांनो नोंद घ्यावी असं सांगितलेलं आहे। म्हणजेच काय, तर मित्रांनो सिलेक्शन लिस्टमध्ये किंवा मित्रांनो निवड यादीमध्ये एखाद्या उमेदवाराचं डॉक्युमेंट किंवा मित्रांनो काही उमेदवारांचं डॉक्युमेंट जे त्या ठिकाणी निवड यादीमधील जे उमेदवार त्यांचं देखील डॉक्युमेंट कमी असतं, तर मग मित्रांनो त्यांना रिजेक्टसुद्धा केलं असतं। काही कारण असतो, काहींचे डॉक्युमेंट बोलवले जातात, काहींचे काढायला सांगतात, असं मित्रांनो भरपूर प्रॉब्लेम होतात, काहींची निवड रद्द होते। मग आता त्या ठिकाणी मित्रांनो जागा रिक्त राहतात, तर जागा रिक्त राहायला नको म्हणून प्रतीक्षा यादी जे उमेदवार आहेत त्यांना ठिकाणी बोलवलं जातं। आता या विद्यार्थ्यांना बोलवलं जातं तर कधी मित्रांनो ज्यावेळेस रिक्त जागा राहिली त्यावेळेस, किंवा मित्रांनो ज्यावेळेस सिलेक्शन लिस्टमधील एखाद्या उमेदवाराचं डॉक्युमेंट कमी असेल किंवा काही कारण असतो त्याची निवड या ठिकाणी रद्द होत असेल तर वेटिंगवाल्यांना बोलवलं जातं। म्हणून मित्रांनो सांगितलेलं आहे की 16 तारखेपासून फक्त निवड यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांनाच बोलवले, बाकी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नंतर बोलवलं जाणार आहे। ज्यावेळेस सूचना प्राप्त होतील त्यावेळेस बोलवलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर मित्रांनो हे जो पत्र आहे हे पत्र खूप महत्त्वाचं, कारण भरपूर वेटिंगवाले जे विद्यार्थी त्यांना मित्रांनो वाटत असेल की सर आम्हालाही सुद्धा बोलवलं आहे का, भरपूर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कन्फ्युजनसुद्धा होतं, भरपूर विद्यार्थी कमेंटसुद्धा करत होते। तर फायनली त्यांना ठिकाणी उत्तर मिळालं आहे, म्हणून तुम्हाला ही अपडेट प्रोव्हाइड केली होती। अपेक्षा करतो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल, हे पत्र समजलं असेल। प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना जायचं नाही आहे, फक्त निवड यादीमधील जे उमेदवार आहेत त्यांनाच बोलवलं आहे। ठीक आहे, तर सविस्तर माहिती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।